आत्मा नमस्ते सर्वांना. असं आत्मा म्हणतात, नमस्ते. अचानक अचानक आली हुक्की. अशी गोष्ट झाली आहे सगळ्यांची. सगळ्यांना अचानक एक्सपिरियन्स शेअर करावेसे वाटून राहिले, हो ना? येस. चला बोला मग. अरे, जस्ट आता सर होते, आताची आता व्हिडिओ बंद झाला. पूनम तुम्ही बोलून घ्या पहिले. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मला काल एक खूप छान अनुभव आला सेल्फ हेलिंगचा. काल 7:45 वाजता साधारण रात्री अचानक मला थंडी वाजून ताप आला. म्हणजे खूपच थंडी वाजली. मी म्हणते फॅन कंटिन्युअस सुरू आहे त्यामुळे मे बी मला थंडी वाजते की काय. पण नाही, थंडी वाजून ताप आला. तर मी स्वतःला हील केलं आणि 5च मिनिटात, फक्त 5 मिनिटात मला इतकं रिलीफ वाटलं. ताप आलेला तर गेलाच, पण मला खूप फ्रेश वाटायला लागलं. माझ्यासाठी कालचा अनुभव खूप छान होता आणि एकदम फ्रेश वाटायला लागलं. खूप सुंदर. थँक्यू मॅडम. येस. तुम्हाला साधा ताप वगैरे आला की अशी स्वतःला हिलिंग द्या. काही नाही, पण आपला प्रोटोकॉल किती 12 मिनिटाचा आहे, आहे ना? हो. हो. येस. बऱ्याच वेळा असं होईल की तुम्हाला गोळ्या औषधीची गरजच नाही पडणार. माने सर, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. ओके, ज्याला ज्याला बोलायचं ते ते बोलू शकतात मोकळेपणाने. माईक सुरू करा ना सर. आत्मा मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. आज वेग. सकाळीच माझ्या मुलीचा फोन आला. हम्म. पप्पा पप्पा मला आज खूप निगेटिव्ह फील होतंय आणि असं इमोशनल फिलिंग होऊन रडू आल्यासारखं होतंय, तर मला हे द्या, रेकी द्या. मग मी पटकन पॉवर बॉल केला आणि सिम्बॉलचं रेखांकन केलं, पॉवर बॉल आणि ती म्हटली मला दुपारी 1 वाजता आज, पप्पा म्हणे काय तुम्ही जादू केली म्हणे, मला अजिबात काम होईल का नाही असं वाटत होतं. ऑफिसचं पण काम करायचंय, स्वयंपाक पण करायचा आहे आणि ते होईल का नाही असं वाटत होतं सकाळी मला. आणि तुम्ही एनर्जी दिल्यानंतर माझं स्वयंपाक पण पटकन झाला आणि ऑफिसचं काम जेवढा वेळ लागेल त्याच्या अर्ध्या वेळेतच झालं पूर्ण. आणि खूप एकदम खुश झाली, म्हटली आज एकदम फ्रेश वाटतंय मला. असा खूप खूप सुंदर. सुंदर अनुभव आला रेकीचा. आणि धन्य वाटलं छान. वाटलं ह्यात येऊन काहीतरी आपला फायदा झाला, कारण की आपल्या कन्येसाठी आपण चांगलं हे केलं आणि तिला आनंदी बघून मला खूप बरं वाटलं. खूप छान. धन्यवाद हा. रेकीचे, धन्यवाद मॅम तुमचे, धन्यवाद सर्वांचे. आत्मा सर्वांचे नमस्ते. धन्यवाद. आत्मा नमस्ते. हा, पूनमनी परत हात वर केलाय. अरुणा प्रधान, तुम्ही काही बोलत होत्या का? माईक हे केलं. हा. हो, मला बोलायचंय. बोलू का मॅडम? हा 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 हा. आणखीन एक एक्सपिरियन्स शेअर करायचंय. मी आपल्या ग्रुपवर सकाळी फोटो टाकले. जे मी परवा एक्सपिरियन्स शेअर केला, त्यांचा प्लॉट जात नव्हता आणि अचानक 3च दिवसाच्या रेंजमध्ये त्यांचा प्लॉट गेला. तर त्यांचा चकलीचा व्यवसाय आहे आणि त्यांची चकली सारखी बिघडायची. तर ते बिघडलेल्या चकलीचा फोटो पण मी टाकलाय आणि आज आपण त्यांना रेखी दिली. जस्ट 8 काय 9 मिनिटं फक्त. आणि रेखी दिल्यानंतरच्या चकल्या, त्याचा पण मी फोटो टाकलाय. अप्रतिम चकल्या झाल्या. 20 किलोचा लॉट होता त्यांचा. त्यांचं हा. म्हणजे बरंच नुकसान झालं. हो. हा ओके. खूप छान. ओके, मी आणि आपल्या सर्वांनाच शेअर करते आहे. तो फोटो ग्रुपला आलेला आहे, म्हणून योगा हो. हो. योगाने. हो ना? येस. हो. बघूया तर. एक मिनिट हा. पूनम यांनी ग्रुपला टाकलेला एक फोटो आहे. हा. हा फोटो जो दिसतोय तो कोणता आहे पुन्हा? 1 मिनिट ओपन होत. हा. हे सगळं असा फुगा व्हायचा. हा हा. आधीचा फोटो आहे आणि ह्याच्यानंतरचा आपली रेखी दिल्यानंतरचा फोटो आहे. हा वाला. वाव. एकही चकली बिघडली नाही. अप्रतिम चकल्या झाल्या. खूप सुंदर. खूप सुंदर. हा अगोदरचा आहे जो. आणि हे हा. चिटकलेल्या सुद्धा वाटत आहेत. भुगा होता आणि हा. चिटकलेले. हो. खूप खराब, त्यांचं फार नुकसान झालं आणि खूप छान वाटलं मॅडम. येस. अरे पाहून द्यायला हरकत नाही. युनिव्हर्सल. दिवाळीला ऑर्डर द्यायला हरकत नाही मॅडम, है ना? गिरीश दादा, परत बोला काय म्हटलं तर. दिवाळीला ऑर्डर द्यायला काही हरकत नाही, आहे की नाही? येस. आणखी कोणाला शेअर करायचा अनुभव? चला, होऊन जाऊ द्या आज. अरुणा, तुम्ही माईक सुरू करताय, बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मलाही काल अनुभव आला एक, म्हणजे
खूप बॅक पेन वाटत होतं मॅडम. मग मी काय केली, एक मेडिटेशन केली. त्यानंतर पॉवर बॉल केली. पॉवर बॉलनं काय वाटते मॅडम, जो बॉल तयार होतोय ना आपल्या हातात, तो पूर्ण म्हणजे शरीरामध्ये दिसल्यासारखं वाटतोय. त्यामुळे एनर्जी खूप भरभरून येते पॉवर बॉल. असा Yes. त्रास जास्त वाटला ना तर पॉवर बॉल करायचा. खूप छान अनुभव आला मॅडम मला. बघा, खूप मला वाटतं धन्यवाद. शिल्पाला उत्तर मिळालं की पॉवर बॉल करा इथं, कानाला हिल करा, केवढ्या मोठ्या टेक्निक मिळत आहेत. चला आणखी कोणाला बोलायचंय, आज होऊनच जाऊ द्या. हात वर करावं लागेल ना. हा बोला ना श्रद्धा. मला हा बोला. साधारण 15 दिवस मागे तशी गोष्ट आहे. आमची जत्रा होती आणि आम्ही जत्रेला गेलो. म्हणजे बाबू होता ना, म्हणून लवकर जाऊन लवकर यायचं म्हणून आम्ही सकाळीच गेलो. तिकडे गेलो तर मंदिराजवळ खूपच ट्रॅफिक होतं, खूपच ट्रॅफिक. आम्ही अर्धा तास एकाच जागेवर होतो ठप. आणि गाड्या गाड्या हलतच नव्हत्या. काय करावं, बाबूला भूक लागेल, तहान लागेल, सगळं आहे ना. म्हणूनच सहज थोडं रेंज म्हणून बघूया रेंज तरी म्हणून थोडस रेंज मध्ये, आकाशात सिम्बॉल थोडस टाकले रेंज आणि मध्ये. अफर्मेशन दिली. श्रद्धा थोडीशी रेंज मध्ये ये. हा हा आता आता हा बोल बोल. हो, हा ओके. आकाशात बघून असे सिम्बॉल दिले, गाडी ठप्पच झाली होती अर्धा तास. आकाशात हे बघून अफर्मेशन्स दिले, सिम्बॉल दिले आणि अफर्मेशन्स दिले की ट्रॅफिक मोकळं झालेलं आहे आणि आम्हाला पार्किंग पण मिळाली. एक 2 मिनिटानेच दोनच मिनिट गेले आणि सगळे ट्रॅफिक पूर्ण क्लीन झाले. आम्हाला हे पण मिळालं, पार्किंग पण तिकडेच मिळाली. खूपच छान अनुभव आला, म्हणजे इतका फास्ट रिझल्ट आला. युनिवर्स म्हणत होतं, बाई ग श्रद्धा, केव्हा तू आठवण करतेस तुझ्या ऊर्जेला, केव्हा आठवण करतेस. हो ना. हो हो. खूप सुंदर, खूप सुंदर. अधिक कोणाला शेअर करायचा अनुभव. बघा बरं किती जमा होतात तर. आपण ना मध्ये मध्ये अनुभव विचारायला हवेत. हो ना. हम्म. चला भाग्यश्रीने लगेच व्हिडिओ सुरू केला. अनुभव म्हटलं तर कर बोल. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. विचारते मी, आज सगळ्यांना संधी देते, काळजी करू नका. बिलकुल एका एकाकडे जाते. बोला. मला युनिव्हर्सने खूप मोठं गिफ्ट दिलं आयुष्यभराचं, एकदम मोठं. जशी मी रेखीत आली ना, तसं मी फक्त एकच माझं स्वप्न होतं की मला 7 वर्ष झालं बाळ नव्हतं, बाळ व्हावं म्हणून. पण जशी मी ग्रँड मास्टरला आली ना, तसं एका महिन्यातच रिझल्ट आला मला बाळाचा. मला बाळ कन्सिव्ह झालं आणि दीड अरे वा. महिन्यात मी स्वतःला रेकी देत होते, मिस्टरांना पण रेकी देत होते, दोघांना पण आम्ही एकमेकाला रेकी देत होतो. आणि दीड महिन्यातच लगेच पहिल्या सोनोग्राफीत लगेच बाळाचे हार्टबीट पण आले रेकीमुळे. तेवढीच वाट बघत होती की फक्त हार्टबीट येईपर्यंत वाट बघत होते. हो खूप मॅडम, सुंदर. दीड महिन्यातच आले लगेच हार्टबीट. छान छान छान. खूप छान. मला खूप थँक्यू मॅडम, तुमचे सर्वांचे आणि या युनिव्हर्सिटीचे. सगळ्यात मोठं मला गिफ्ट मिळालं मॅडम, सगळ्यात मोठं. कॉंग्रॅच्युलेशन भाग्यश्री. स्टे ब्लेस्ड. कॉंग्रॅच्युलेशन भाग्यश्री. कॉंग्रॅच्युलेशन आणि भाग्यश्री, कॉंग्रॅच्युलेशन. खूप परिस्थिती खूप 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 अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन. अभिनंदन खूप तुझं. खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. खूप आणि अभिनंदन परिस्थिती भाग्यश्री. अशी नॉर्मल नव्हती होती कारण ट्रीटमेंट करून थकलेत. आता ट्रीटमेंट बंद आहे. हो ना भाग्यश्री. नैसर्गिकरित्याच कन्सिव्ह झालं, रेकीमुळे शक्य झालं हे. खूप रेकीचे मी सुंदर. आभारी आहे. आणि सर्वात गुड. पहिल्यांदा कॅन्डल रेकी पण आपण केलेले मॅडम सोबत, ते फक्त मी बाळासाठी केले होते. आणि युट्यूबला पण मॅडमनी माझाच फोटो लावून जग प्रसिद्ध झाला ते व्हिडिओ. माझं बाळ सुरुवातीलाच प्रसिद्ध झालं. मला बाळाने संकेतच दिला की तू काय काळजी करू नकोस आई, मी लवकरच येणार आहे तुझ्या पोटी. खूप खूप नक्कीच. मॅडम तुमचे मी आभारी आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू असेच आनंदी अभिनंदन. राहा. कॉंग्रॅच्युलेशन. मस्त मॅडम. मी राहा. एक चांगली राहा, आनंदित राहा, असंच राहा, अशीच युट्यूबला असंच स्वतःचा राहा. व्हिडिओ बनवणार आहे. मी स्वतः ठरवलंच होतं, जर मला रेखीनी
दिलं, आई बनवलं, तर मी नक्की सर्वांसाठी हे सांगणार की तुम्ही रेकीत या, तुम्हाला पण आई होण्याचं सुख भेटल. हे मी ठरवलंच होतं आणि ते सक्सेस झालं. मी स्वप्न ठरवलेलं. येस. खूप खूप आभारी आहे खूप मॅडम छान. तुमचे. खूप सुंदर, खूप सुंदर. खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा या दोघांनी गुढीपाडव्यानंतर दुसऱ्या दिवशी योग असा असतो ना की आपण प्रेग्नन्सी मध्ये शक्तिपात देत नाही. ओके. पण ना यांना ते कळलं नाही आणि यांनी अगोदर शक्तिपात घेऊन घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फोन आला मला पाडव्यानंतर, हो ना ग, की हा कदाचित युनिव्हर्सच्या मनात असेल की तुझं सर्व ओके होऊ दे, एनर्जी पर्यंत तुला पूर्णपणे पोहोचू दे भाग्यश्री, आणि नंतर तुला ही गुड न्यूज देते, हो ना. हो मॅडम. खूप सुंदर. मिरॅकल्स आहेत. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला, दुसरं काहीच नाही. आता बघा यामागे काय सायन्स आहे. अंधश्रद्धा काहीच नाहीये. जेथे प्रश्न खरंच मोठा होता, आता आपण इथं नाही बोलू शकत. ओके. एकामध्ये नाही तर दोघांना सुद्धा त्या गोष्टी ची गरज होती, गोड्या औषधीची पण गरज होती. पण भाग्यश्रीनी दादांना सुद्धा हिलिंग दिली. अक्षरशः त्यांनी सुद्धा असेच आनंदाश्रू काढून त्या दिवशी बोललेत की मॅम इथं डॉक्टर साहेबांनीच थोडस खूप जास्त गोष्टी अशक्य सांगितलेल्या होत्या आणि हे नॅचरली कसं झालं हे आमच्यासाठी खूप खूप आश्चर्यकारक आहे. काही काही अनेक साऱ्या गोष्टी आपण लाईव्ह मध्ये नाही बोलू शकत. ओके. पण आता आपल्यासोबत डॉक्टर आहेत, त्यांना माहितीये की जेव्हा डॉक्टर लोक सांगतात की बाबा इथे कुठंतरी खूप अडचणीचं काम आहे, तेथे खरंच ते तसं असतं आणि खरंच तुमचा डीएनए बदलण्याची, तुमच्या शुक्राणूंची संख्या बदलण्याची आणि तुम्हाला काय काय हवं आहे, महिलांमधील जे काही ब्लॉकेजेस आहेत ते सर्व रिमूव्ह करण्याची, कुठं गर्भपिशवीचा प्रॉब्लेम असेल, काही असेल, ते रिमूव्ह करण्याची क्षमता मेडिटेशन मध्ये आहे. फक्त मेडिटेशन करा, मेडिटेशन करा, मेडिटेशन करा आणि आनंदी आनंद सर्वीकडे. काय सांगावं, काय म्हणावं युनिव्हर्सला. जे 7 वर्षी मिळालं नाही ट्रीटमेंटनी, ते जर एका एनर्जी सह राहिल्याने मिळते, तर हो, येथे विज्ञान आहे, येथे अध्यात्म आहे आणि येथे सर्वच काही आहे. मॅडम खूप दिवसांनी आनंदअश्रू बघायला मिळाले लाईव्ह. खूप छान वाटलं. म्हणजे डोळ्यात पाणी आणि मनात तर इतका आनंद भरलाय तुझ्या, असं की ओसंडून वाहतोय डोळ्यातून. खूप छान वाटलं. मी खूप वाट बघत होती ह्या क्षणाची. सर्वात महत्वाचं आपल्याला आई होणं खूप महत्वाचं असतंय आणि या रेकीनं दिलं मला. फक्त कॉंग्रॅच्युलेशन डिअर. एकच महिना मी हिलिंग केली, 1 महिना पण नाही, 20 दिवसच हिलिंग केली, लगेच रिझल्ट भेटला मला. हार्ट चक्र ओपन झाल्याशिवाय आपल्याकडे प्युअर सोल आकर्षित होत नसतो. ओके. आपला हार्ट चक्र ओपन होणं गरजेचं असतं आणि युनिव्हर्स ग्रँड मास्टरला येण्याचं हेच कारण आहे. मी बाळासाठीच ग्रँड मास्टरला आले मॅडम. म्हणजे मला बाळ होईल ह्या आशेनं आणि ते सक्सेस झालं मॅडम. मी खूप खूप खुश आहे. खूप म्हणजे खूप खुश आहे. छान, मस्त. थँक्यू युनिव्हर्स. सगळ्या गोष्टी होणार आहेत. हो, पल्लवी साल्वे ताईला काहीतरी बोलायचंय, बोला. मॅडम मला पण बोलायचं मॅडम. मी हो सुद्धा हो, तुम्हाला पण बोलू म्हणजे देते, तुम्हाला पण बोलू देते. पल्लवी पहिले आपल्या रुबीला बोलू देऊया. बोला रुबी. ओके ओके बोलू ओके मॅम. दे त्यांना, बोलू दे नंतर बोलते नंतर. तुम्ही पहिले. नाही, बोला बोला. पहिले रुबी. नाही मला काय होत नाही हो. मला काय ट्रीटमेंट घ्यायची ते सांगा तुम्ही जरा, मला काय कसं काय काय करू ते. सगळे मिळून पॉवर बॉल, पॉवर बॉल, पॉवर बॉल. ओके. हा. हा, एवढं काय ना रुबी, तुम्ही फक्त बोलताच तशा. वास्तविक पाहता सगळ्यांना दिसता तुम्ही किती टनाटन होत आहे तर, आणि तुम्ही मात्र तसंच म्हणता, म्हणजे असं गोड गोड बोलायचं. मॅडम मला काही होत नाही सगळ्यांकडून रेकी घ्यायची, भरभरून ऊर्जा मिळवायची. नाही हो, मला नाही होत, खरंच नाही होत. बरोबर, काय हरकत नाही. नाही, सगळ्यांचा आनंद बघून मला पुष्कळ आनंद वाटतो. खूप सगळ्यांचा छान, आनंद बघून मला पुष्कळ आनंद वाटतो. खूप छान. नाही, असेच पण तुम्ही पूर्वीपेक्षा खूप बघा चांगलं, पूर्वीपेक्षा खूप चेहऱ्यावर फरक पडलाय त्यांच्या. चेहऱ्यावर तर खूप खूप फरक पडला. उभं नाही चेहरा राहता खूप येत आता ना. एका दिवशी नाही चालता पूर्णपणे बरे येणार होणार तुम्हाला, तुम्ही. वेळ लागेल चालायला. ओके. वेळ लागेल, एकदमच नाही चालता येणार. जे काही वेळ लागेल ना सगळ्या गोष्टींना, आहे की नाही. तुमचा आजार काही एका आणि छोटा मोठा नाहीये. तुम्ही नेहमी नेहमी परत न त्या गोष्टीकडे जाऊ नका, मला फरक नाहीये. तुम्हाला खूप जास्त फरक आहे. सर्व ग्रुप त्याला साक्षी आहे, हो ना. एनर्जी लेवल साक्षी आहे. मी म्हणेल ती गोष्ट सोडून द्या, बाकी सर्व म्हणतील ते महत्वाचं.
ओके. आणि 6 महिन्याचा वेळ द्या ना मेडिटेशनला, आणि डॉक्टरची ट्रीटमेंट पण सुरू ठेवा. बरोबर ना? थँक्यू. बोला पल्लवी. मॅम, तुम्हाला मी मागे सांगितलं होतं माझ्या भाचीसाठी पण मी जरा म्हणजे जोरात बोला. सकाळच्या मेडिटेशन मध्ये पण. जोरात बोला, जोरात. ओके. सकाळच्या मेडिटेशन मध्ये मी त्यांच्यासाठी ब्लेसिंग देत होती. त्यांना प्रेग्नन्सी राहिली, पण त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होते. त्यांच्या गर्भपिशवीला गाठी दाखवल्या होत्या सोनोग्राफी मध्ये, आणि डॉक्टरांनी म्हणजे खूप रिस्की सांगितलं होतं ते, की जोपर्यंत बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे रिस्कीच आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. त्यांना इंजेक्शनचे कोर्स वगैरे दिले. पण असं झालं की 1 महिन्यानंतर डॉक्टर अक्षरशः स्वतः इतके आनंदित झाले की डॉक्टर स्वतः म्हणाले की हे असं कसं घडलं, आम्हाला गॅरंटी नव्हती की बाळाची वाढ होईल म्हणून, पण आता बाळाची वाढ पण व्यवस्थित होते आणि त्या गाठींचा त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे जी धाकधूक मनामध्ये होती त्यांच्या, तर आता डॉक्टरांनी सांगितलं की आता तसं घाबरण्यासारखं काहीच नाहीये, आता बाळाची वाढ व्यवस्थित होते. मला असं वाटतंय की ते शेअर पल्लवी, करायचं ही होतं स्टोरी बस. ना तुम्ही पहिल्यापासून थोडीशी सांगा परत. अगदी सुरुवात काय होती ह्या सगळ्या ओके. स्टोरीची ती सांगा. हो. माझी भाची आहे, नंदेची मुलगी. तर 3-4 वर्ष झाले लग्नाला. त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. बाळासाठी खूप म्हणजे प्रयत्न चालू होते त्यांचे. आणि मी त्यांना जॉईन झाल्यापासून सकाळच्या मेडिटेशन मध्ये ब्लेसिंग देत होती. मॅडम बोलतात ना की ज्यांना बाळ हवं आहे त्यांना ते सोफीवर सोल आकर्षित झाले, तेव्हा मी त्यांना डोळ्यासमोर घेत होती आणि त्यांना ब्लेसिंग देत होती. आणि त्यांना मी सहज बोलून गेली असं की या वर्षी तुम्हाला नक्की बाळाची गोड बातमी भेटणार आहे म्हणून. आणि त्याच्या दुसऱ्याच महिन्यात त्यांनी मला सांगितलं, सगळ्यात आधी मला त्यांनी सांगितलं की प्रेग्नन्सी राहिली आहे, गोड बातमी. म्हणून त्यांना खूप आनंद झाला की तू बोलली असं कसं काय झालं, म्हणजे आम्ही एवढ्या दिवसापासून प्रयत्न करतोय आणि तू बोलली आणि तसंच झालं, तर असं कसं काय झालं, तू काय केलं, असं मी त्यांना सांगितलं की मी त्यांना ब्लेसिंग देत होती. आणि त्यात सुद्धा मग ते कॉम्प्लिकेशन्स होते. त्यांना गर्भपिशवीला गाठी आहेत. प्रेग्नन्सी तर राहिली पण गर्भपिशवीमध्ये गाठी होत्या. तर त्याच्यामुळे डॉक्टरांचं थोडंसं कन्फ्युजन होतं की आता हे कसं होणार, बाळाची वाढ होईल की नाही. पण मग आता सोनोग्राफी मध्ये डॉक्टरांनी पण सांगितलं, अक्षरशः डॉक्टर बोलले होते की तुम्ही देव पाण्यात ठेवा आणि आम्ही प्रयत्न करतोय पण ते सक्सेस झालं पाहिजे. पण मग आता बाळ पण व्यवस्थित आहे, बाळाची वाढ पण योग्य पद्धतीने होती. कितवा महिना ते सुरू आहे सध्या टेन्शन आता? आता गेलंय सगळं. आता आता मॅडम तिसऱ्या कंप्लीट होईल. वाव. तिसऱ्या कंप्लीट होईल आता. खूप मॅडम धन्यवाद, खूप खूप रिकीचे तुमचे, आणि थँक्यू युनिव्हर्सला. खूप सुंदर. तर मी जाऊ दे, आता आपल्यासोबत डॉक्टर आहेत आणि ते सुद्धा विशेष स्त्रीरोग तज्ञ आहेत. तर बरोबर आहे डॉक्टर साहेब? हा, तुमचा परिचय द्या आणि या दोन्ही केसमध्ये तुम्ही काय म्हणसाल, आता तुमचं मत आम्ही ऐकतोय. आत्मनमस्ते सर्वांना. ह्या दोन्ही केसमध्ये त्या दुसऱ्या ताईंनी सांगितलं त्या पिशवीला गाठी म्हणजे फायब्रॉइड म्हणून असतं, आणि त्याच्यामुळे लवकर प्रेग्नन्सी राहत नाही, आणि राहिली तरी बाळाची वाढ होत नाही. पण त्यांनी दिलेले ब्लेसिंग रेकीमुळं त्यांना ते शक्य झालं. आपण ते बदल घडवू शकतो. मेडिटेशन आणि आपल्या ऊर्जेमुळं, दुसऱ्या आपण जो ऊर्जा देतो, दुसऱ्याला रेकी देतो, त्या ऊर्जेमुळं आपण त्या बदल घडवू शकतो. हे मी अनुभवलेलं आहे. मी माझ्या पेशंटना देत असतो रेकी, पेशंट लवकर बरे होतात. आणि तेवढ्यासाठी मी सुरुवातीलाच मला विचारलं, तुम्ही कशासाठी आलाय, तुम्ही तर डॉक्टर आहे, तुम्ही कशाला यात आलाय. तर म्हटलं मला माझ्या पेशंटना लवकर रिझल्ट मिळण्यासाठी मी ह्याच्यात आलेलो आहे. आणि मला आणि आमच्या गुरुदेवानी, तुम्ही पण गुरुच आहात आमचे, आणि गुरुदेवानी पण सांगितलं होतं की 7-7 पिढ्यामध्ये जे तुमच्या जीन्स आलेल्या आहेत त्यात आपण मेडिटेशननी बदल घडवू शकतो. आणि त्यामुळे हे सगळे आपल्याला चमत्कार बघायला मिळतात. नाहीतर हे असं शक्य नाही, नुसत्या औषधाने शक्य नाही. नुसत्या औषधाने ह्या गोष्टी शक्य होत नाही. त्याला ब्लेसिंग, मेडिटेशन आणि ह्याचीच गरज आहे, अध्यात्माचीच गरज आहे. अध्यात्माशिवाय जीवन नाही, आणि अध्यात्मासाठी फक्त मेडिटेशन आणि मेडिटेशन, दुसरे कुठलीही कर्मकांडाचा सुद्धा काही उपयोग नाही. मेडिटेशननी तुम्ही जेनेटिक लेवलला सुद्धा बदल घडवून आणू शकता, आणि होत आहेत बदल. ते बघितलेले आहेत, सायन्सनं सुद्धा मान्य केलेले, नासा मधल्या सायंटिस्टनी सुद्धा हे मान्य केले की मेडिटेशनच्या व्हायब्रेशननी हे ऑटोमॅटिक बदल होत असतात, जेनेटिक लेवलला बदल होत असतात. म्हणून सगळ्यांनी ह्यात यावं आणि सगळ्यांनी
सगळ्यांनी रेकी द्यावी, सगळ्यांनी रेकी घ्यावी आणि सगळ्या जगभर घरोघरी हे रेकीचे जे सायन्स आहे ते सगळीकडे पसरावं आणि सगळ्यांना सगळ्यांना हे ज्ञान व्हावं. सगळं सगळ्यांच्या समोर उघड ज्ञान आहे. ह्यात काय अंधश्रद्धा नाही, काही नाही, काही नाही. हे प्युअर सायन्स आहे आणि अध्यात्म आणि सायन्सची जोड घातल्यामुळेच हे सगळं शक्य होतं आणि हे व्हायला पाहिजे. तरच आपण आपली ही भूमी, भारत भूमी ही पवित्र भूमी आहे आणि जगाला आपण हे दाखवून दिलेलं आहे. आणि अजून पण जर सगळ्या घरोघरी हे जर झालं तर पूर्ण भारत हा जगद्गुरु होण्यास काही वेळ लागणार नाही आणि हे व्हायला लागले. थोड्याच दिवसात आपल्याला हे बघायला मिळणार आहे. आपण धन्य आहे, धन्य आहेत आपण. आपल्या भारतभूमीत आपण जन्म घेतला आणि आपल्याला हे ज्ञान मिळते, हे अध्यात्म मिळते. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. अचानक आज योग आला, अचानक मला सांगायचं आणि असं करता करता केवढ्या खुशखबर देऊन ठेवल्या ना सगळ्यांनी, आहे की नाही. आणि आता तुम्ही, आपला ग्रुप आहे हा एक 12व्या ग्रँडमास्टरचा ग्रुप, 11व्या ग्रँडमास्टरचा ग्रुप आहे ना. आता आता कसं सगळ्यांना असं आनंदाचे शहारे आले, आनंदाचे अश्रू आले. मी किती ग्रुपमध्ये आहे, मी किती ग्रुपमध्ये आहे आता. आज आज आजच्या घडीला आपल्या सेशनमध्ये, एकूण इतरही सेशन मिळून आपल्या सेशनमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये आल्यानंतर मॅडम बेबी कन्सिव्ह झाला आहे असे आज रोजी लाईव्ह 6 कॅन्डिडेट आहेत. ओके, 2 तर तुम्हाला इथंच भेटले आहेत, की असे 6 आहेत. आणि आणि अधिक सांगायचं तर मागच्या मागच्या 2 वर्षामध्ये तर आहेत. ओके, नाही सांगायचं आहे आकडा वगैरे, आकड्यांमध्ये नाही राहूया. मात्र मला नातू हवा आहे, पण परिस्थिती अशी आहे की प्रचंड तेथे अडचणीचा सामना होत आहे. कुठं वजन आहे, कुठं थायरॉइड आहे, अनेक अनेक गोष्टी. पण यामधून सुद्धा छान आता खेळते बेबी, 2-3 बेबी खेळते. नेहमी सेशनला येऊन आत्मा नमस्ते करण्याच्या तयारीमध्ये आजींसोबत, आईंसोबत आहेत. किती त्या युनिव्हर्सचे धन्यवाद माणसाला. पण किती ब्लेसिंग्स मिळतात, त्या घरांमध्ये आनंद येतो तेव्हा. आणि याला ना, मी आता डॉक्टर साहेब आहेत म्हणून मग कुठेतरी आपण बोलू शकलो. पण ना कसं ना, लोक नाही विश्वास ठेवू शकत. लोकांना अजून कळत नाहीये ऊर्जेचं महत्व काय आहे. त्यापर्यंत ते त्या पद्धतीनं पोहोचले नाही. आणि कसं आहे ना, अनुभव घेतल्याशिवाय नाही समजणार. अनुभव न घेताच अनेक लोक त्याला विरोध करतात. म्हणून मग आपण ना या सगळ्या गोष्टी कधी जाहीर करत नाही. ओके, अनेक अशा गोष्टी आहे की ते वरवरचे अनुभव सांगितल्या जातात, पण हे जे काही सगळं आतून बदल होतो किंवा कुटुंबामध्ये ज्या अंतर्गत गोष्टी असतात त्याबद्दल आपण कधी बोलण्याची म्हणजे ना परमिशनच देत नाही मी सेशन मध्ये. नाही, रेकॉर्डिंग जिथे असते ना तेथे नाहीच बोलू देत. पण आता कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींना एक वेगळं वळण मिळतेय. खूप छान. आणि खरं म्हणजे मॅडम, एवढे प्रॉब्लेम असताना सुद्धा कुठलाही इलाज न करता म्हणजे एकदम नैसर्गिकरित्या ती प्रेग्नन्सी राहिली त्यांना. एवढ्या म्हणजे गाठी असून सुद्धा ती प्रेग्नन्सी त्यांना राहिली, हे म्हणजे विशेष आहे. हे म्हणजे विशेष आहे. ओके, सेम सेम इतरही केसेसमध्ये. कारण कसं असते तुम्हाला सांगू का, रेकीकडे लोक केव्हा येतात, जेव्हा सगळं करून थकलेले असतात. डॉक्टर झाला आहे, आयुर्वेद झाला आहे, इतर सगळ्या गोष्टी झाल्या आहे. ओके, बाहेरचं काही पाहून झालं आहे आणि मग शेवटी स्वतः काहीतरी करूया बाबा म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आपण आहोत. आणि मग शेवटचा पर्याय म्हणून जर काही इथे नाराज झाले ना, तर मग खरंच मला सुद्धा खूप टेन्शन येतं की आता समोरच्याला आपण काय सांगावं. पण नाही, कसं आहे ना, युनिव्हर्स काही ना काही प्रत्येकाच्या पारड्यात टाकतं, एवढं मात्र नक्की. खूप आनंद, खूप आनंद. बोल अन्वी, काय म्हणते. अन्वीने माईक व्हिडिओ सुरू केला. काय नाही, हे बरोबर बोलायचे असते की व्हिडिओ सुरू करतात. या विशेष लोकांचं येस. विशेष वैशिष्ट्य आहे. नाही मॅम, असं नाहीये. मी ऍक्च्युली घरी होती, आईकडे यायचं होतं, कासवाला खायला घालायचं, आई नाहीये तर. आणि बहीण पण नाहीये, बहीण गावी गेलीये मोठीवाली. बर, तर मी आपला माझा नेहमीच आहे तसंच करते. मी बस मिळाली नाही की रेकी दिली की ऑटोमॅटिक बस येते, 5 मिनिटाच्या आतच रेकी दिल्यावर बस येते. ते मला सांगायचं नव्हतं ऍक्च्युली. मला सांगायचं काय आहे, म्हणजे हा, मी रेकीचे उपयोग भरपूर करते असे मध्ये मध्ये. हा. तर म्हणजे माझा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये आता हल्लीच 1 महिना झाला एक जॉईनिंग आलेली. म्हणजे आमचं पण याच्यामध्ये ते प्रेग्नेन्सीसाठी किट देतो आम्ही, म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यासाठी.
बरेच जण बरेच उपाय करतात, नंतर बिहारमध्ये मध्ये येतात आणि प्रेग्नेंट राहतात पण. पण ती मी जस्ट तिला तिने जॉईनिंग मारली आणि मी म्हटलं मी तिला ब्लेसिंग पण देते म्हणजे लवकर रिझल्ट येईल म्हणून. तर तिने ते मेडिसिन घ्यायच्या आधीच तिला तो रिझल्ट आला. म्हणजे तिने मला सांगितलं मॅडम मला गोळ्या घ्यायची गरजच लागली नाही, की तिला पण तिने खूप वर्षापासून ती ट्राय करत होती. आणि तिला ब्लेसिंग दिल्यावरच तिला रिझल्ट आला की बाबा ती प्रेग्नेंट राहिली. म्हणजे सहज विचारलं अगं तू गोळ्या वगैरे घेतेस का, तर नाही मॅडम मला माहिती नाही कसं काय मी अचानकच प्रेग्नेंट राहिली. पण मी तिला हे गोष्ट सांगितली नाही की मी तुला ब्लेसिंग दिलेलं किंवा काय, पण सांगते हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्वाचा होता तो. येस. गोव्याच्या आपल्या डॉक्टर आहेत अन्वी तुझ्यासारखं, त्यांनी त्या पेशंटला थोडी ट्रीटमेंट दिली आणि छान रेकी दिली. तर तिने सुद्धा डॉक्टर अमिषानी अशाच ब्लेसिंगनी अमिषा आणि काय आहे त्या दोघी मैत्रिणी प्रियंका प्रियंका तर त्यांनी सुद्धा असे छान छान रिझल्ट घेतले त्यांच्या पेशंटचे. किती थँक्यू येतात ना प्रत्येकाला, आहे ना सर्वांचे. आणि ना मॅम अजून समोरच्यानी एक दाद दिलीच पाहिजे असं नाही. जेथे आपण छान ब्लेसिंग देतो आहे ना. खूप सुंदर. मॅम अजून एक बोलू का? हा. फ्रायडेला आपलं फर्स्ट शक्तिपातचं तुम्ही व्हिडिओ वगैरे दाखवतात. तर मी म्हणजे आपलं चालू होतं तुमचं शक्तिपात कसा द्यायचा वगैरे सगळं व्हिडिओ चालू होते. आणि मी ते बघत होती आणि तेवढ्यातच अर्शन आतून चमचा घेऊन आला आणि तो त्याला कपाटाला असं खालचं हे लागलं, टोक लागलं त्याच्या करंगळीला. आणि तो धापकन पडलाच एकदम. आणि त्याला छातीला पण लागलं, इथे हनवटीला पण लागलं, आतून रक्त आलं, बाहेरून पण रक्त आलं, पायाला पण लागलं. असा तो पडलाच एकदम. आणि मोठ्या मोठ्या रडायला लागला. सगळे जण गळ्यात जमा झाले. मी म्हटलं जाऊ दे सगळ्यांना करू दे काय करतायत ते. थोड्या वेळाने मी त्याला घेतलं जवळ. त्याला बोलली शांत राहा तू, काही रडू नको, शांत रड तू हवं तर पण शांत राहा. आणि मी त्याला सिम्बॉल टाकले पटापट पटापट, त्याला रेकी दिली. आणि थोड्या वेळाने तो झाला नॉर्मल, उभा राहिला. मला तर टेन्शन होतं की उद्या दुसऱ्या दिवशी लग्नाला येईल, म्हणजे आमच्याकडे लग्न पण होतं एक 20 तारखेला संडेला. तर म्हटलं हा लग्नाला येतोय की नाही, शनिवारची गोष्ट आहे, शनिवारची बरोबर. तर मग म्हटलं शूज वगैरे घालायचे, पायाला पण लागले, काय करतोय हा माहित नाही. तर मग त्याला रेके दिल्याबरोबर तो एकदम संध्याकाळपर्यंत नॉर्मल झाला. मला एवढा आनंद झाला ना खरंच. म्हणजे रेकीमध्ये केवढी ताकद आहे मॅडम खरंच. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद आहे. आणि तनुजाचे खास धन्यवाद आहे की तिने आम्हाला ह्याच्यात आणलं. मला तर खरंच मॅम खरं सांगते, मला तर काही इंटरेस्ट नव्हता रेकीमध्ये. म्हणजे मला असं वाटायचं काय आहे रेकी म्हणजे. पण आता आली आहे ना तर खूप मस्त वाटतंय मॅडम खरंच. असं वाटतं कधी किती काय काय शेअर करायचं असतं. किती काही काही शेअर करायचं असतं पण वेळ खरंच कमी खरंच. होतो. हो ना. हा ना मॅम खरंच. खरंच संधी खूप मिळत नाही. धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. खूप छान. खूप छान. माझी रोपं पण मॅम खूप छान वाढलेत. मी आले इथे म्हणजे कोल्हापूरमध्ये आले तेव्हा कडीपत्ता असा मरतुकडा होता, आता डब्बू गब्बू झालाय, इतका छान वाढलाय. खूप खुश आहे मी. मंजुळाताई मंजुळाताईला बोलू देऊ. चला नाही करूया फक्त. त्यानंतर सुजाता ताईला बोलू तसं देते. बोला. मॅडम माझा अनुभव थोडा वेगळा आहे. म्हणजे मी हा. काही असं रेकी वगैरे काही दिली नव्हती. पण परवा रविवारी सकाळी ना 4 वाजता एरवी मला सकाळी 4 वाजता जाग येते. पण स्वप्नामध्ये असं भला मोठा साप माझ्या उशाला आल्यासारखं झालं. हम्म. म्हणजे ते नुसतं दिसलं मला, मी उठले पण मला भीती हम्म. नाही वाटली. म्हणजे हम्म. ते बघितलं इकडे इकडे काही दिसलं हम्म. नाही. मग हम्म. मी कराग्रे वसते लक्ष्मी असं माझी प्रार्थना केली आणि उठून गेले, मेडिटेशनला बसून गेले. हम्म. पण काल संध्याकाळी आमच्या घराच्या शेजारी रिकाम्या प्लॉट आहे ना, तिथं तो आलेला होता साप. आणि आमच्या पाहुण्यांनाच दिसला तो जाताना. हम्म. मग ते काही संकेत असेल का? ओके. ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण जेव्हा सोल शिकणार आहे, आत्मस्वरूप, ओके, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे. नाही पण मला तसं वाटलं ते, कारण तो आहे ना परवा रात्रीचाच आलेला होता. बरोबर सेम सकाळी कोणती 4 वाजता मला पावर वाढले दिसत तुमचे? तो तोच साप होता. होता का तो? हो तसाच मोठाच होता. मला जसा दिसला स्वप्ना म्हणजे तुम्हाला लगेच जाग आली इंटेन्शन पण मला. मिळाले अगोदर. हा संकेत. मला तेच इंट्युशन. म्हणायचं होतं. संकेत. पण ते कळालं नाही मला. पण मग एरवी मला असं काही असलं की खूप भीती वाटते. पण त्या दिवशी मला भीती वाटली नाही, काय नाही. मी डायरेक्ट उठले, फ्रेश झाले आणि मेडिटेशनला बसून गेले. पण छान. असं दिवसभर माझ्या डोक्यात विचार नाही आले की आपल्याला असं काही दिसलेलं आहे म्हणून.
नाही तर नक्कीच एरवी असं थोडं जरी काही दोनही झालं गोष्टी की आहेत. दिवसभर. दोनही गोष्ट आहेत. काय एक साप दिसला आहे, तर याचा संबंध बाकी वेगळ्या आध्यात्मिक ऊर्जेसोबत आहे. एक आणि इंट्युशन दोनही गोष्टी येऊ शकतात. आता ही नेमकं काय होतं हे तुम्हाला ध्यानामध्ये समजेल. ते काल जे आमचे पाहुणे खाली म्हणजे आपल्याकडेच राहता, त्यांना दिसला ते म्हणे खूप मोठा होता म्हणे, मी सुद्धा घाबरलो म्हणे त्याला. त्यांनी गाडी उभी केली तिथं, रिकामे प्लॉट आहे आजूबाजूला, हं. आणि त्यांनी साफसफाई केली समोरच्यांनी, तर मला वाटतं तो तिथून आला होता होते. होऊ शकते, होऊ खूप घाण शकते. घाण होती. हं. पण होऊ मग त्यांना शकते. तो जाताना दिसला, त्यांनी सांगितलं, मग मला लगेच क्लिक झालं, अरे हे असं काही असू शकतं, आपल्याला ते संकेत मिळाले. संकट आहे बाबा आजूबाजूला कुठेतरी, तुम्हाला तो संकेत हा, मिळाला असं त्याची तुम्हाला जाणीव नाही वाटते. झाली मला. हा, नंतर ते जाताना दिसल्यावर त्यांना ते सांगितलं त्यांनी आम्हाला, मग तेव्हा म्हटलं अरे हा आपल्याला काहीतरी संकेत होतो. ओके, ओके. असं होऊ सुजाता शकतं ताई, का? आपण पिलर वगैरे टाकलेले मी आजूबाजूला आपल्या घराला. नक्कीच बोलूया, आपण आपल्या सेशन मध्ये बोलूया. हा, आपण अनुभव बोलतोय ना, नक्कीच आपण बोलूया आणि ना या सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला काय आहे. ओके, तुम्ही आज म्हटलं आहे की हा मला संकेत होता, तर ओके, हा मला संकेत होता. परत याचा एक वेगळा अर्थ सुद्धा असू शकतो. नेहमी आपण संकेत म्हणून नाही चालू शकत, पण आता तुम्हाला लगेच तो नंतर दिसला आहे दुसऱ्याला, तर यस तो संकेत होता असंही आपण म्हणू शकतो. कळलं? हं. हो. बोला सुजाता ताई. अरे माईक, अरे हो. माईक सुजाता. हा, आता नमस्ते मॅम. आता नमस्ते. नाही, वातावरण घरात म्हणजे खूप छान वाटतं असं घरात, आणि मुलामध्ये पण खूप चेंजेस झालाय. खूप विचार करतो, खूप शांत राहतो, खूप चेंजेस असं वाटतात. ते मला खूप छान वाटतंय सगळं. खूप मस्त वाटतं. आजचा दिवस शेअरिंग, आपल्या सगळ्यांची शेअरिंग ऐकून कसा गेला आजचा दिवस आपला आता? खूप खूप छान छान गेलं. छान, खूप छान मॅडम. छान गेलं, छान एकदम. आहे ना, खूप सुंदर. जणू असं वाटते की माझ्या कुटुंबामध्ये मला काहीतरी छान गोष्ट मिळाल्याचा आनंद झालाय आपलीच प्रत्येक. फॅमिली, अशी एक फॅमिली, आपण सगळेजण एकत्रच असं वाटते. आहे ना. हा, खूप सुंदर. बोला, आणि मला कल्पना ताईला काहीतरी बोलायचं आहे. बोला कल्पना ताई, माईक सुरू करा. आज आहे ना, माझा डावा हात खूप दुखत होता मॅडम सकाळपासून, म्हणजे वरती होतच नव्हता. आणि मी म्हणजे 3:30 वाजता मी रेकी घेतली माझी मला स्वतःला. मी बोलले माझा हात म्हणजे सांगितलं मला, कारण की हे करायचं होतं ना. मग मला वाटलं ते राहून जाईल माझा हात कुठल्या पण परिस्थितीत ठीक झाला पाहिजे. मग मी हे केलं, पिरामिडचं मेडिटेशन केलं आणि पॉवर हे केलं, स्वतःला रेखी दिली. मग माझा हात बरोबर झाला मॅडम. दुखतोय पण कमी आहे. छान वाटलं मला. परत पॉवर कॉल करून ठेवा, ओके होऊन जातो. स्वतःला तेच रेखी आता कशी रात्री द्यायची, परत स्वतःला एकदा रेखी कशी द्यायची, आपण रेखी जसं कशी द्यायची दुसऱ्याला स्वतः? नसतं स्वतःच बोलायचं, स्वतःला बरं वाटू दे म्हणून असं येस. बोलायचं. मी आपण आरोग्य संपन्न दुसऱ्यांबद्दल आहे, मी बोलतो ओके ना, मध्ये. आरोग्य संपन्न आहे, हा असं. जे जे आपण दुसऱ्यांसाठी बोलतो, जो प्रॉब्लेम असेल त्यासाठी आपण तसं बोलायचं आपल्यासाठी. येस, तुम्ही स्वतःसाठीच घेत राहा ना, सगळ्यांचं तुमचं चांगलं आहे रुबी मॅडम. येस. खूप छान, खूप छान. सविता ताई गावडे. हा, केव्हाच माझं नाव केव्हा घेता आहे ना. चला. मी पण आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी पण आता तुम्ही सांगितल्यापासून ना माझ्या नातवंडांना. अरे सॉरी सॉरी, मी तुम्हाला म्यूट केलं, माझ्याच्यानं चुकून म्यूट झालं. एक वेळ माईक सुरू करा. सविता ताई, हा बोला. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. बोला. तुम्ही सांगितल्यापासून मी पण माझ्या नातवंडांना दोन्ही पॉवर वॉल देत असते. सारखं त्यांना सर्दी खोकला वगैरे असतो, तर एवढं जास्त दिवस टिकत नाही, 1-2 दिवसात लगेच बरं होतं. आणि छान. मग गॅसला वगैरे पण देते, डायनिंग टेबलला देते रेखी. त्याचं आरोग्य संपन्न सगळे आहेत वगैरे असं. हा, असं शांत शांत झाले ते दोन्ही पण मुलं. हा, आणि ते त्यांची आणि तब्येत जेवण वाढायसाठी पण वगैरे द्या आता. करताना काय व्हायचं, काहीतरी तो मोठा मुलगा मागायचा आणि खूप रडायचा, नीट जेवायचाच नाही. मग आता एवढ्यात ना एकदम शांत आनंदाने जेवतो. मस्त. खूप छान वाटते, खूप छान.
खूप छान. त्या थँक्यू. दोघांची पण वजन वाढलं आहे. आपल्याला वजन वाढवायचं आहे ना, वजन वाढलेलं आहे. हो हे पण तुम्ही छान प्रकारे द्या. ते जेवण वाढून जाईल, काही काळजी करू नका. हो 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 हं. थँक्यू खूप थँक्यू. सुंदर. अगदी सगळ्यांना शेअरिंग करायचं आहे, पण आता वेळेचा पण प्रश्न आहे. मला परत 7 वाजता बसायचं आहे. आहे ना? आत्मा नमस्ते. थँक्यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते.